नमस्कार लाडक्या बहिणीनो, आतापर्यंत तुमच्या देखील खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा झाले असणार. म्हणजे किती रक्कम? ₹1500 जमा झाले असणार. 24वा हप्ता जून महिन्याचे वितरण 15 जुलैपासून सुरू झाले व मोठ्या प्रमाणात म्हणजे 70 ते 80% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिल्याच दिवशी खटाखट हे पैसे सुद्धा जमा झाले व त्यानंतर काल सुद्धा मोठ्या प्रमाणात वितरण झालं. म्हणजे उर्वरित महिला होत्या, ज्या 30% लाडक्या बहिणी राहिल्या होत्या, त्यांच्या खात्यात देखील पैसे जमा झालेले आहेत. तुम्ही तुमचे खाते तपासा. तुम्हाला मेसेज जरी आलं नसेल तर तुमचे बँक खाते तपासा, ज्यामध्ये स्टेटमेंटमध्ये तुमचे पैसे आहेत ते जमा झाले असणार. आता लाडकी बहीण योजना ही नवीन लेखाशीर्षिकाली सुरू आहे, त्यामुळे काय झालंय की वितरण आहे ते पटापट होत आहे व 2 दिवसातच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा होत आहेत. आज अजूनही वितरण झालेलं नाही, पण आता हे जून महिन्याचे वितरण सुरू झाल्यापासून म्हणजे जुलै 15 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 जमा झाले. अनेक लाडक्या बहिणींना मे पर्यंत हप्ता जमा झालेला आहे, मात्र जूनचे पैसे जमा झाले नाहीत. तुमच्यापैकी कोणी असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. अनेक जणांनी आपल्याला कॉल करून असू द्या, कमेंट करून असू द्या, विचारलं की नवीन ई-के-वाय-सी संदर्भात माहिती द्या. कारण नवीन ई-के-वाय-सी संदर्भात अनेक माध्यमातून असे अपडेट्स येत आहेत की ई-के-वाय-सी सुरू झाली आहे किंवा आम्हाला पैसे द्या, आम्ही ई-के-वाय-सी करून देऊ किंवा जी वेबसाईट आहे त्या संदर्भात आपण लगेच अपडेट बघूया. पण त्याआधी आपल्याला फॉलो, सबस्क्राईब करून घ्या, कारण 100% खात्रीशीर सरकारी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. योजना यात्राला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 24 हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे. ई-के-वाय-सी ऑगस्ट महिन्यात म्हणजेच मागच्या वर्षी 2025 मध्ये ऑगस्ट महिन्यात सुरू झाली. बरं, काही तांत्रिक कारण असू द्या किंवा मागच्या वर्षी खूप जास्त पाऊस होता, पूर पाण्यामुळे किंवा डॉक्युमेंट्स नव्हते, त्याच्यामुळे माननीय अदितीताई तटकरे यांनी काय केलं की वाढीव जे दिवस होते ते वाढवून दिले व लाडक्या बहिणींना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. असं करत करत काय झालं की डिसेंबर शेवटच्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्याची संधी देण्यात आली आहे व मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा पुन्हा मागील आठवड्यातच या संदर्भात घोषणा केली व सगळी माहिती सविस्तर त्यांनी दिली आहे की म्हणजे ई-के-वाय-सी आहे ते डिसेंबरमध्येच, म्हणजे नवीन लाडक्या बहिणीची जी ई-के-वाय-सी आहे ते डिसेंबरपर्यंत मुदत दिली. त्यानंतर ई-के-वाय-सी सुरू करण्यात आली आहे का? तर जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये व एप्रिलमध्ये ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया सुरू होती. बघा, नवीन जी ई-के-वाय-सीची प्रक्रिया ती डिसेंबरमध्ये संपली. पण काही लाडक्या बहिणींना सध्या असं वाटत आहे की नवीन ई-के-वाय-सी पुन्हा सुरू झालेली आहे. तर अशा कोणतेही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही, कारण आजकाल काही खूप जास्त फ्रॉड होत आहेत. तुमचे कागदपत्र घेतले जात आहे, तुमच्या बँक अकाउंटची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे ई-के-वाय-सीच्या मागे लागून तुम्ही जर तुमचे कागदपत्र असू द्या, तुमची जी काही खात्रीशीर माहिती असेल, तुम्ही कुठे देत असेल, तर तुमचाच लॉस होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. जोपर्यंत आपण आपल्या योजनात्र चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देत नाही, तोपर्यंत खात्रीशीर माहिती तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. ज्यावेळेस ई-के-वाय-सी सुरू होणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला स्वतः सगळी प्रक्रिया कशी करायची आहे दाखवणार आहे. कारण मागच्या वेळेस सुद्धा संपूर्ण माहिती आपल्या योजनात्र चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आली होती व लाखो लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत झाली. ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया मी स्वतः इथे करून दिली आहे अनेक लाडक्या बहिणींना. त्यामुळे काय झालं की त्यांचे बंद पडलेले हप्ते देखील सुरू झालेले आहेत. आता ई-के-वाय-सी संदर्भात अनेक ज्या शिक्षित महिला असतील किंवा जे अशिक्षित महिला असतील किंवा ज्यांना माहिती नाही, त्यांनी सुद्धा मला विचारलं की ई-के-वाय-सीची नक्की काय, म्हणजे ई-के-वाय-सी सुरू झाली आहे का? कारण या चॅनलच्या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून असं सांगितलं जात आहे. तर ई-के-वाय-सी सुरू झाली नाही ना, ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. ई-के-वाय-सीचं काही सुरू नाही. बरं, प्रत्येक वर्षी ई-के-वाय-सी करण्यासंदर्भात तुम्ही म्हणत होता, जी-आर मध्ये सुद्धा तसं नमूद दिलं आहे. मग त्याचं काय? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, प्रत्येक वर्षी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहेच. पण सरकारने यावर्षी पोर्टल अजून ओपन केलं नाही. कारण का? एप्रिलपर्यंत बघा, 2026 एप्रिल 2026 पर्यंत ई-के-वाय-सीचं पोर्टल होतं ते ओपन होतं, ज्यामध्ये तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया करू शकत होता. ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली होती, त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही काय करू शकत होता? ई-के-वाय-सी पुन्हा एकदा करू शकत होता. पण आता सध्या ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया नाही ना, ई-के-वाय-सी नवीन पद्धतीने सुरू नाही. त्यामुळे कोणतंही डाऊटफुल कोणतेही कागदपत्रे तुमचे कुठेही जमा करू नका. कोणत्याही फेक लिंकवरती क्लिक करू नका. कारण हे ₹1500 जरी असतील,
तरी तुमचे पैसे, तुमचे बँक अकाउंट, तुमची स्वतःची माहिती सिक्युअर्ड असणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे फ्रॉड गोष्टींवरती क्लिक करायचं नाही किंवा कोणत्याही अशा चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही. आता एप्रिल 2026 पर्यंत ही जी वेबसाईट होती सुरू होती, त्यामुळे जूनमध्ये पुन्हा एकदा सुरू केली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नवीन ई-के-वाय-सी आता सध्या तरी सुरू नाही. या संदर्भात मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितले, की जे ई-के-वाय-सी लाडक्या बहिणीने केली, त्यावरती पूर्ण निर्णय झालेला आहे व ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना वगळण्यात आलं आहे. ज्यांचे आय-टी-आर भरतात, ज्यांचे घरचे किंवा ते स्वतः आय-टी-आर भरतात, टॅक्स भरतात किंवा जे सरकारी नोकरदार आहेत, अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना पूर्णपणे काढण्यात आलं आहे. त्यांना म्हणजे 92 लाख लाडक्या बहिणी यातून अपात्र झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला पैसे जमा होत नाहीत. आता तुम्हाला वाटलं असेल, आम्ही ई-के-वाय-सी केली, ई-के-वाय-सी करा म्हणत होतो, तर आम्ही ई-के-वाय-सी केली. बरं, काही लाडक्या बहिणी 0 आय-टी-आर आहे. या संदर्भात नक्कीच मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लक्ष घालायला पाहिजे आहे. कारण 0 आय-टी-आर भरतात तरी देखील हप्ते बंद झालेले आहेत. त्या लाडक्या बहिणींची ना सरकारी नोकरी आहे, ना 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे, ना टॅक्स भरतात, ना काहीच. तरी सुद्धा त्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत. 0 आय-टी-आर संदर्भात आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ आहे, तुम्ही चेक करू शकता. संपूर्ण माहिती त्यात देण्यात आली आहे, की नक्की 0 आय-टी-आर म्हणजे काय? 0 आय-टी-आर भरतात म्हणजे काय? तर लाडक्या बहिणींनो, तुमचे सुद्धा हप्ते बंद झाले आहेत का? किंवा तुम्हाला देखील या संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कमेंट करून कळवायचं आहे. आता मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितले, की क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे. आता ही सुरू आहे, पडताळणी सुरू आहे. यामध्ये सुद्धा 1-2 महिने जाणार आहेत व पुढील हप्ते तुमच्या खात्यामध्ये तुम्ही जर पात्र झाला, तर यामध्ये 0 आय-टी-आरचा सुद्धा निर्णय लवकर घेण्यात येऊ शकतात बरं का. पण खात्रीशीर सांगू शकत नाही. कारण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काय सांगितले, की व्हेरिफिकेशन, क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे. ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले आहेत, पण ज्यांनी के-वाय-सी केली आहे त्याच लाडक्या बहिणींची ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे. म्हणजे तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे, एक फायदा झाला. तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे, त्याचा एक फायदा झाला. दुसरं म्हणजे तुम्ही 0 आय-टी-आर भरतात. क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं उत्पन्न जर कमी असेल किंवा तुम्ही सरकारी नोकरदार नसेल, असे हे पूर्ण जे निकष आहे त्यामध्ये चेकिंग होणार. तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त नाही, हे सगळं चेक होणार. जर तुम्ही त्यामध्ये पात्र ठरला, तर 100% एक आनंदाची अपडेट म्हणजे तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरू होणार आहे. ही एक खात्रीशीर अपडेट असणार आहे. व दुसरी म्हणजे ई-के-वाय-सी सुरू झालेली नाही. कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. अजूनही तुमचे डाऊट आहेत, अजूनही तुमचे प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. नाहीतर आपलं WhatsApp चॅनल आहे, तिथे तुम्ही कनेक्ट करा. सगळे जी-आर, सगळी लाडकी बहीण योजनेची सगळी माहिती सविस्तर तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट मिळणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व सरकारी अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.